मामाच्या लग्नामध्ये आई या गाण्यावर इतकी छान नाचत होती आणि हिने सगळं शूटिंग केलं आणि आपल्या अनेक मैत्रिणींना दाखवलं. आणि हीच मला विचारते आता की तुझं लक्ष कुठं आहे. मला वाटतं की मुलं ही अनुकरणातून शिकतात. अनुकरण अतिशय महत्त्वाचं. त्या दृष्टिकोनातनं आपण विचार करायला पाहिजे. चित्रकला स्पर्धा शाळेत ठेवली जाते आणि विद्यार्थ्याला घरून चित्र काढून आणायला लावलं जातं. छोट्या छोट्या मुलांना या व्यवसायामध्ये 25-30 वर्षापासून काम करतोय, त्यामुळं अनेक वेगळ्या प्रकारचे पालकांना मी बघितलंय. आणि पालकच घरून चित्र मुलाला काढून देतात आणि वरून त्या चित्राचा पहिला नंबर येतो त्यावेळेला इतरांना आनंद होतो. पण खरंच मला सांगा की ज्या पालकानं चित्र काढून दिलं असेल त्या पालकाला खऱ्या अर्थानं त्याच्या मुलाला बक्षीस घेतानाचा आनंद होईल का? त्या मुलाला पण आनंद होईल का? नाही होणार. कारण त्या मुलाला माहिती आहे हे चित्र मी नाही काढलं, आई बापाला पण माहिती आहे हे चित्र पोराने नाही काढलं. कशाला उगीच जगाच्या समोर आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आपण या गोष्टी करतोय. त्यातनं सगळ्यात मोठ्या अडचणी तयार होत आहेत. या दृष्टिकोनातनं तुम्ही सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. मुलाचं जेव्हा मुलगा शाळेत जातो ना, त्या आईची त्या वडिलांची जी भावना असते, त्या पोराला जेव्हा ते शाळेत पाठवतात ते पोरगं शरीरानं शाळेत जातं पण त्याचं मन टी व्हीत असतं, त्याचं मन कॉम्प्युटरमध्ये असतं, त्याचं मन ग्राउंडवर असतं, त्याचं मन मित्रांमध्ये असतं. आणि वडील कामावर जातात पण त्यांचं मन शाळेत असतं आणि मुलाचं मन ग्राउंडवर असतं, मित्रांमध्ये असतं. नेमकं उलटं होत आहे. जेव्हा आपण खरंच शिकायला पाहिजे होतं खूप काही, तेव्हा आपण शिकलो नाही. आणि आता जी मुलं शिकत आहेत त्यांच्याकडून मात्र खूप मोठमोठ्या आपल्या अपेक्षा आहेत. तर मला वाटतं की या मुलांना आपण तकलादू कुबड्या देतोय आणि या तकलादू कुबड्या देऊन ती पिढी खुजी तयार करतोय. तर त्या गोष्टींची जबाबदारी पालक म्हणून तुम्हाला सगळ्यांची आहे. मी ॲनिमल स्ट्रॅटर्जी तुम्हाला सांगतो की माकड जेव्हा आपल्या पिलाला जन्म देतं आणि 2-2.5 महिन्यानंतर ते त्याला 61 प्रकारच्या विद्या शिकवतं. माकड त्याला जाणीवपूर्वक पाण्यात टाकतं, त्याला जाणीवपूर्वक जाळाच्या जवळ नेतं. ते पिलू बरोबर त्यापासनं स्वतः शिकतं. मला सांगा की आई म्हणून छोटंसं बाळ जेव्हा रांगायला लागतं ते आपल्या गॅसजवळ येतं. आई 4 वेळेला म्हणते नको, हा आहे, तू बाजूला हो, बाजूला थांब. 4, 6, 10 वेळेला सांगते. एखाद्या वेळेला आईची नजर चुकून ते बाळ येतं, गॅसजवळ हात नेतं, त्याला चटका बसतो. त्यानंतर आई त्याला परत म्हणते ये जवळ, तेव्हा ते नको म्हणतं. त्यातनं त्या विद्यार्थ्याचं नकळत शिक्षण घडत आहे. विद्यार्थ्याच्या कन्सेप्ट क्लिअर होणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्या संकल्पनांचं दृढीकरण होणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. 6 तास 3 तास शाळेत बसून त्याच्या सगळ्या संकल्पनांचं दृढीकरण होणार नाही. घरी 18 तास ते पोरगं असतं. तर आई बाबा म्हणून आपली पण सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक गोष्ट शाळेकडनं तुम्ही ठेवत असाल तर त्यातनं ती गोष्ट घडणार नाही. त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. मला कधी कधी 10वी-12वीच्या घरातल्या पालकांची जर परिस्थिती बघितली तर अतिशय भयावह चित्र असतं. अतिशय खतरनाक चित्र 10वी-12वीला ज्यांची मुलं आहेत त्यांच्या घरातलं चित्र असतं. टी व्ही बंद, पाहुणे रावळे येणं जाणं बंद, त्यानंतर स्वतःही दुसऱ्याच्या घरी जाणं बंद. का? पोरगं 10वीला आहे, पोरगी 12वीला आहे. या गोष्टी आपण सांगत असतो. मला कळत नाही कधी कधी की फक्त 10वीला आणि 12वीलाच का टी व्ही बंद, 10वीला आणि 12वीलाच का फक्त पाहुणे रावळ्यांच्या घरी जाणं बंद. ती मुलगा म्हणजे काही गिरणी आहे का की त्या 10वीच्या वर्षामध्ये 1 पायली धान्य टाकलं आणि लगेच पीठ बाहेर आलं जसंच्या तसं? असं कसं होईल? त्याने 9 वर्ष काय केलं अगोदर, त्याने 11 वर्ष काय केलं अगोदर? त्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या. आता सगळं ॲप्लिकेशन बेस नॉलेज विद्यार्थ्याला दिलं जात आहे. त्यामध्ये 1 वर्षातलं शिकलेलं परीक्षेला नाही येत आणि कधीच घडत पण नाही तसं. त्यामुळं पालक म्हणून आम्हा सगळ्यांची एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जबाबदारी आहे की मुलांना समस्यांना तोंड देऊ द्या, संकटांना तोंड देऊ द्या. आपण काय करतोय, सगळं रेडीमेड त्याला पुरवतोय आणि ती रेडीमेड पुरवल्यामुळं नेमकं त्यातनं जी काही त्याचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे तो विकास होणं राहून जात आहे. म्हणून विद्यार्थ्याचा किमान म्हणतोय मी 9वीच्या वर्गानंतर आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे हे फायनल व्हायला हवं. आई बाबा म्हणून आपल्याला पण कळतं की आपल्या मुलाची नेमकी आवड कोणती आहे, त्याच्यातली क्षमता कोणती आहे. त्याच्यातल्या असणाऱ्या क्षमतेला क्षमतेपर्यंत पोहोचवणं एवढंच फक्त शाळेचं काम आहे. शिक्षकाचं काम शिकवणं नसतं, तर शिक्षकाचं काम प्रेरणा देणं असतं.
आणि तो प्रेरणा देणारा प्रेरणास्रोत शिक्षक असतो. तर 10वीच्या परीक्षेला कोणी विद्यार्थी असतील तुमचे किंवा तो मुलं पण असतील, त्याला आपण रेडीमेड 21 अपेक्षित आणून देतो, 21 अपेक्षित संच. आणि जेव्हा तो त्या 21 अपेक्षित संचातनं प्रश्नांची उत्तरं लिहितो आणि जेव्हा मोठा होतो आणि जगाच्या बाजारपेठेत जातो, तेव्हा त्याच्यासमोर 21 अनपेक्षित प्रश्न उभे राहतात. तेव्हा ते रेडीमेड उत्तरं त्याला काही त्या ठिकाणी दाद देत नाही. आता तर एक छोटं पुस्तक आलं आहे टार्गेट नावाचं, इतकंच छोटं पुस्तक आहे आणि त्याचं नाव आहे टार्गेट. मला विशेष वाटतं एवढं छोटं पुस्तक आहे, ते टार्गेट कसं असू शकेल त्याच्या आयुष्याचं. ते कॉपी करण्यासाठीचं पुस्तक वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांनी काढलं आहे. पान फाडलं की खिशात घालता येतं आणि कॉपी करता येतं. अशा गोष्टीतनं विद्यार्थी मागं पडतोय. म्हणून मला वाटतं की मुलांचा रेडीमेड कुठलीही गोष्ट देण्यापेक्षा माइंडमेड त्याला काय करता येईल या दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा. आयांसाठी मी एक गोष्ट सांगतो की आपल्या मेकअपमध्ये विद्यार्थ्यांच्या आयुष्याला बॅकअप द्यायचं राहून जात आहे. म्हणून त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला बॅकअप देणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी थोडं लक्षात घ्या. 5वी 6वीपर्यंत शहरामध्ये पाठीवर दप्तरं लटकवलेली आई बाबा जेव्हा बघतो तेव्हा मला सगळे पिढ्या खुज्या झालेल्या वाटतात, अशा छोट्या छोट्या बुटक्या झालेल्या वाटतात. आणि त्या खुज्या टेकड्यांमध्ये मग तुम्ही हिमालय शोधायचा प्रयत्न करतात, तर ही गोष्ट अतिशय अवघड आहे. तर असो, आपल्या मुलाला किती महागाची शाळा, किती महागाचं दप्तर, आपल्या मुलाला किती महागाचा टिफिन बॉक्स, किती महागाची गाडी, यापेक्षा आपल्या मुलाला किती मौल्यवान विचार आपण देतोय ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. मला खऱ्या अर्थानं या प्रसंगी मंगेश पाडगावकरांची एक कविता आठवते. त्या कवितेचं नाव आहे चिऊताई. ती चिऊताई आई म्हणून आहे, आयांची संख्या जास्त आहे म्हणून मी ती कविता सांगतो. ती मंगेश पाडगावकर असं म्हणतात, चिऊताई चिऊताई दार उघड, चिऊताई चिऊताई दार उघड, मोर सुंदर नाचतो म्हणून आपण का खिन्न व्हायचं, मोर सुंदर नाचतो म्हणून आपण का खिन्न व्हायचं, कोकिळ सुंदर गाते म्हणून आपण का सुन्न व्हायचं, प्रत्येकात वेगळं पण असतं ग, तुलना करीत बसायचं नसतं ग, फुलणाऱ्या त्या फुलासाठी, हसणाऱ्या त्या मुलासाठी, चिऊताई चिऊताई दार उघड. मला वाटतं की हे आपले सगळे जे छोटे छोटे आहेत, या सगळ्यांसाठी आपण आपल्या मनाची, आपल्या विचाराची कवाडं उघडणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की रेडीमेड उत्तरं देण्यापेक्षा प्रश्न विचारणारे आईबाबा, त्याचबरोबर टी व्हीवरच्या कुटाळखोर सासूसुनाच्या मालिका न बघणारे आईबाबा, त्याचबरोबर आपल्या देवघराबरोबरच ग्रंथघर जपणारे आईबाबा, विद्यार्थ्याला काय हवं काय नको यापेक्षा त्या विद्यार्थ्याची गरज काय ती ओळखून त्याला ती वस्तू देणारे आईबाबा, डोळे उघडे ठेवून बघणारे आईबाबा, त्याची आवड क्षमता बघणारे आईबाबा त्या विद्यार्थ्याला हवेत. आणि ते तुम्ही द्याल ही अपेक्षा मी ठेवतो. आणि शाळेत आपण यायला पाहिजे, पण ते यासाठी की मी दिलेले संस्कार माझ्या मुलाला किती आत्मसात केलेत ते बघण्यासाठी. शाळेतल्या शिक्षकांनी जे शिकवलं आहे ते त्याला येतं किती ते बघणारं कौतुक करण्यासाठी, त्याचे मित्र कोण आहेत ते अनुभवण्यासाठी आपण शाळेत यायला पाहिजेत. शाळेत आपण तक्रारी घेऊन जर आलो, पालक म्हणून काही वेळेला आपण तक्रारी घेऊन जातो, त्या शेजारच्या पोराने माझ्या पोराला मारलं, त्याची जागा बदला, त्याला तुम्ही असा अभ्यास दिला, त्याला ते काही जमत नाही, एवढं आवड कशाला सांगता, जास्त अभ्यास देत जा. अशा अनेक प्रकारचे पालक असतात आणि अनेक गोष्टी सांगत असतात. मला वाटतं की आई बाबा म्हणून त्याला पहिल्यांदा शाळेतनं घरी आल्यानंतर तुम्ही त्याला काय विचारायला हवं, काय विचारायला हवं असं तुम्हाला वाटतंय? आई म्हणून काय वाटतं, काय विचारायला पाहिजे, काय विचारायला पाहिजे? मॅडमची साडी कोणत्या रंगाची होती असं? तर मला वाटतं की आई बाबा म्हणून त्याला शाळेत विचारला पाहिजे, आज शाळेत काय गंमत झाली रे तुझ्या? ते पोरगं पटकन सांगेल ना काहीतरी. शेजारच्या मुलाने अशी पुढे गेली, त्याच्यासारखं व्हा ना. ते खूप अवघड आहे. त्याच्या छोट्या मुलासारखं होणं शिक्षकांनाच ते जमतं, सगळ्यांना ते जमू शकत नाही. छोटं होणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. आणि मला वाटतं की तसं छोटं होणं आपण जर पुढे झालो तर कदाचित बदल होईल. मोबाईल आणि मोबाईलचा अतिरेकी वापर वाढतोय. मला वाटतं की मोबाईलच्या अतिरेकी वापरानं, मोबाईलच्या स्पर्शानं आईच्या स्पर्शाची जागा घेतली आहे.
हा मातृत्वाचा पराभव आहे आणि तंत्रज्ञानाचा विजय आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यामुळं घडतं काय की त्या मोबाईलनं आईच्या स्पर्शाची जागा घेतल्यानं त्या तंत्रज्ञानाचा जो विजय झाला आहे त्यामुळं लोक वाढदिवसाला विद्यार्थ्याला पुस्तकांऐवजी बंदुका भेट देतात. हे समाज अधोगतीचं लक्षण आहे. विद्यार्थ्याला काय भेट द्यायला हवं या दृष्टिकोनातनं आपण विचार करणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या मोबाईल वापरणं गरजेचं आहे. व्हॉट्सअप वापरणं गरजेचं आहे. फेसबुक गरजेचं आहे. इंस्टाग्राम गरजेचं आहे. ईमेल गरजेचं आहे. सगळं गरजेचं आहे, पण त्याचा वापर नियमित व्हायला पाहिजे. भाकर खाणं जसं गरजेचं आहे पण ती प्रमाणात असणं तेवढीच गरजेचं आहे. तसंच ते सगळं प्रमाणात असणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आईच्या स्पर्शाची त्या मोबाईलने जी जागा घेतली त्यामुळं प्रेम, आपुलकी आणि संवाद हरवला आहे. माणूस पण हरवला आहे. तर त्या गोष्टींची आपण काळजी करायला पाहिजे. आणि आजकाल घडतं असं आहे की आपला आनंद इतरांच्या दुःखावर आणि इतरांचा दुःख आपल्या आनंदावर अवलंबून आहे आणि त्याच्यामुळं कोणाच्याच वाट्याला समाधान येत नाही आहे. आज अनेक वाद आहेत. जातीयवाद, नक्षलवाद, प्रांतवाद, सीमावाद, कोणता वाद नाही आपल्याकडं. मला वाटतं की सुसंवाद नाही आहे. तो सुसंवाद वाढवणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. शेवटची माझी एक कविता मांडतो आणि थांबतो. म्हणे आम्ही खूप प्रगत झालो, म्हणे आम्ही खूप प्रगत झालो. माणूस चंद्रावर जाऊन आला पण शेजारच्या घरी मात्र जायचं राहूनच गेलं. म्हणे आम्ही खूप प्रगत झालो, म्हणे आम्ही खूप प्रगत झालो. आमचा इतका एकर द्राक्षबाग आणि कांदे पण आईवडिलांना सांभाळायचे वांदे. आई एकीकडं तर बाप दुसरीकडं. म्हणे आम्ही खूप प्रगत झालो, म्हणे आम्ही खूप प्रगत झालो. मोबाईल इंटरनेटच्या दुनियेत इकडचा मेसेज धाडकन तिकडं पाठवतो पण घरातले सुसंवाद मात्र हरवत जातो. म्हणे आम्ही खूप प्रगत झालो, म्हणे आम्ही खूप प्रगत झालो. घराघरात मूर्त्यांची आणि पोथ्या पुराणांची संख्या वाढली पण घरातले खरे देव मात्र वृद्धाश्रमात धाडली. म्हणे आम्ही खूप प्रगत झालो, म्हणे आम्ही खूप प्रगत झालो. खरंच प्रगत व्हायचे तर स्वतःला पाहू, रोज नवनवीन काही करत जाऊ. जुनं काही बोलण्यापेक्षा नवं काही पेरा. आयुष्यभर नाव घेतील असं काही करा. असे आयुष्यभर नाव घेणारे आईबाबा त्या मुलांना गरजेचे आहेत. ते आईबाबा तुम्ही होणं तितकीच तुमच्या सगळ्यांची महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून मला वाटतं की अनेक आईबाबांची जी स्वप्न आहेत ती स्वप्न ती मुलं नक्कीच पूर्ण करतील. पण त्यासाठी आपण सगळ्यांनी अगोदर एकदा त्या विद्यार्थ्याचं, त्या मुलाचं बालमानसशास्त्र समजून घ्यायला हवं. ते तुम्ही समजून घ्या ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. या शाळेच्या पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत जावो. तुम्ही सगळे पालक खूप भरभरून या शाळेला मदत कराल आणि ही शाळा पुढे नेण्यासाठी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या शाळेला शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, दुर्गा मॅडम माझा सत्कार केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. अतिशय मार्मिक शब्दात सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. ते पॅरेंट्सच्या चेहऱ्यावर दिसत होतं. कदाचित पटलंही असेल आणि बदलही होईल आधी पालकात आणि नंतर विद्यार्थ्यात. थँक्यू सर. एक छोटासा सत्कार राहिलेला तो मी आधी घेतो. मी श्रीमती शिरसाट सुशीला मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी श्रीमती वर्षा शार्दूल मॅडम यांचा सत्कार करावा. श्रीमती शिरसाट सुशीला मॅडम यांनी श्रीमती वर्षा शार्दूल मॅडम यांचा सत्कार करावा. मी श्रीमती भारती कोळी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी श्रीमती रुपाली मॅडम यांचा सत्कार करावा. मी श्रीमती ज्योती चौधरी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी श्रीमती नीता झोपळे मॅडम यांचा सत्कार करावा.
यानंतर मी श्रीमती कीर्ती नागमोते मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी श्रीमती शिरसाट पूनम मॅडम यांचा सत्कार करावा. हे सर्व शिक्षक आपल्या पहिल्या शाखेचे शिक्षक आहेत. आपल्या 2 शाखा आहेत शाळेच्या. Then I proceed the next program, that is the prize distribution. The prizes for the students, actually all are liable for the prizes, but only some are selected. It doesn't mean that your child is not selected. Actually all are selected, but we have to categorize some and choose the best one. First, from the play group, the category is best in Dahandi costume, and the winner is Rudra Jagannath Marude. Congratulations both. Have a big applause from. टाळ्या झाल्या पाहिजे याच्या मोकल्यासाठी. त्याचा सत्कार मी सर्व चीफ गेस्टना विनंती करतो की त्यांनी यांचा सत्कार करावा, बक्षीस द्यावं. बेस्ट इन दहीहंडी कॉस्ट्यूम रुद्र जगन्नाथ माळुदे. Also give the one more certificate, that is the first day certificate. The child was present at the first day in the June. The next category, best in Ashadi Ekadashi costume. I request to the honorable guest Sri Kothmire sir. Second prize goes to Rudra Jagannath Marude, best in study. Rudra Jagannath Marude, first day study. Next child, Utpreksha Kalpesh Dabhade, best in Ashadi Ekadashi costume. Best in fancy dress competition. 2 prizes goes to Utpreksha. Please parents, cheer up for your child. Third, Bharat Ganesh Shirsat, first in running competition. Bharat Ganesh Shirsat, first in running competition. Dhruva
Christmas costume. Next, Dhruva Prashant Bhamre, best in Christmas costume. Please clap for your child. अरे तुमचीच मुलं आहेत. तुम्ही जर चेअर अप नाही केलं तर मुलं कसं असतील? तुमचीच मुलं आहेत ती. Mahi Ravindra Kathe, first in frog jump competition. Gaurav Avinash Sahu, first kite making competition. Gaurav Avinash Sahu, first in kite making competition. Arya Valmik Kotwal, first in lemon spoon competition. Aradhya Balasaheb Devre, first in Rakhi making competition. Aradhya Balasaheb Devre, first in Rakhi making competition. First in music chair competition also. Rachit Rahul Sanap, best in Christmas costumes. Rahul Sanap, best in Christmas costume. Vihan Mukund Shirsagar, best in frog jump competition. Vihan Mukund Shirsagar, best in frog jump competition. Now we are goes to nursery class. Avek Amol Bhujbal, first in fancy dress competition. First in kite making competition also. Please clap for your child. Please parents. Advait Narendra Labhade, first in music chair competition. Next, Advait Narendra Labhade, first in music chair competition. Shri Jalindhar Gidge, first in frog jump competition. Shri Jalindhar Gidge, first in frog jump competition. Sanchit Santosh Phulmali, first in running competition. Chirag Lalchand Chauhan, first in Christmas costume. Gauri, best in Rakhi making competition. Swarup Ganesh
कॉम्पिटिशन. दर्शन संतोष पवार, फर्स्ट इन फ्रॉक जंप कॉम्पिटिशन. समर्थ अरविंद देवरे, शरयू स्वप्नील सूर्यवंशी, बेस्ट इन आषाढी एकादशी कॉम्पिटिशन. शरयू स्वप्नील सूर्यवंशी, बेस्ट इन आषाढी एकादशी. राजवीर दिनेश क्षीरसागर, बेस्ट इन दहीहंडी कॉस्ट्यूम. Now we are goes to junior KG class. Arya Deepak Bhalerao, first in lemon stool competition. Sorry. Rajveer Dinesh Shirsagar, best in dahi handi costume. टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. आपल्याच मुलांचं कौतुक करतोय. Now we are goes to junior KG class. Arya Deepak Bhalerao, first in lemon stool competition. साहिल दीपक केदारे, चिराग लालचंद चौहान, बेस्ट इन क्रिसमस कॉस्ट्यूम. चिराग लालचंद चौहान, बेस्ट इन क्रिसमस कॉस्ट्यूम. आर्या दीपक भालेराव, साहिल दीपक केदारे, बेस्ट इन दही हंडी कॉस्ट्यूम. स्नेहल बालू केदारे, फर्स्ट इन फैंसी ड्रेस कॉम्पिटिशन. स्नेहल बालू केदारे, फर्स्ट इन फैंसी ड्रेस कॉम्पिटिशन. प्लीज पेरेंट्स. अनन्या अमित कदम, बेस्ट इन दही हंडी कॉस्ट्यूम. अनन्या आणि अमित कदम, बेस्ट इन दही हंडी कॉस्ट्यूम. प्रणव गोपाल पाटील, फर्स्ट इन रनिंग कॉम्पिटिशन. हिमांशु सतीश पाटील, फर्स्ट इन म्युझिक चेअर कॉम्पिटिशन. रिद्धी भरत गायकवाड, बेस्ट इन आषाढी एकादशी कॉम्पिटिशन. रिद्धी भरत गायकवाड, बेस्ट इन आषाढी एकादशी कॉम्पिटिशन.
Best in kite competition. Sanskriti Jalindhar Gidige, first in Rakhi making competition. Sanskriti Jalindhar Gidige, first in Rakhi competition. Now we are goes to senior KG class. Harsh Kishore Patil, first in running competition. Harsh Kishore Patil, first in running competition. First in frog jump competition also. 2 certificate goes to Vaishnavi Sachin Satalkar. Vaishnavi Sachin Satalkar, first in fancy dress competition. Ravindra Devre, first in music chair competition, first in lemon school competition, and first day certificate also. Now we are given prizes for best attendance, best students award. It means Rising Star Awards. In playgroup goes to Rudra Jagannath Malode. Rudra Jagannath Malode, best in study. Best student award goes to Rudra Jagannath Malode. Rising Star Awards also given. Please parents clap for your child. Best attendance award goes to Aradhya Balasaheb Devre. Best attendance in playgroup, Aradhya Balasaheb Devre. Now in nursery class, Rising Star Award goes to first Chirag Lalchand Chauhan. Rising Star Award means Best Student Award. Rising Star Award goes to Chirag Lalchand Chauhan. Best attendance in nursery class, Advait Narendra Labde. Advait Narendra Labde. Now we are goes to junior KG class. Rising Star Award goes to Harshad Satish Patil. Harshad Satish Patil. Rising Star Award goes to Harshad Satish Patil. Please parents clap for child. Best attendance in junior KG class, Nikita Rajendra Nikam. Best attendance, Nikita Jitendra Nikam. Now we are goes to senior KG class.
रायझिंग स्टार अवॉर्ड गोज टू वैष्णवी सचिन साताळकर. सीनियर KG क्लास रायझिंग स्टार अवॉर्ड गोज टू वैष्णवी सचिन साताळकर. बेस्ट अटेंडन्स इन सीनियर KG क्लास ध्रुव रवींद्र देवरे. अर्णव दत्तात्रय थोरात फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. अर्णव दत्तात्रय थोरात फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. ओके. आपल्या स्कूलमध्ये पॅरेंट्ससाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. उदाहरणार्थ रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा. याच्यामध्ये माता पालकांनी पार्टिसिपेट केलेलं, त्याच्यामध्ये आपण काही प्राइजेस काढले आहेत. रांगोळी स्पर्धा याचं पहिलं बक्षीस जात आहे परी भुजबळ. प्लीज सर्वांनी टाळ्यांचं कडकडाटात त्यांचं स्वागत करायचं. त्यानंतर मेहंदी स्पर्धेसाठी पहिलं पारितोषिक जात आहे संध्या माळोदे. संध्या माळोदे. मेहंदीसाठी उत्तेजनार्थ बक्षीस जात आहे गौरी लबडे.